नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बघा, आज चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आहे आणि 3.5 मुहूर्तापैकी एक असा संपूर्ण मुहूर्त आहे. उद्या आजच्या दिवशी आपल्याला कुठले काम करायचे आहेत तर कुठला मुहूर्त बघितला जात नाही. तसेच लोक सोनं, चांदी, गाडी, जागा ज्यांना जसं काही शक्य असेल ते घेण्यासाठी लोक आज मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. पण त्यापेक्षाही त्या काही महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या घरात आनंद येणार आहे, सुखशांती आणणार आहे. त्यासाठी आपल्याला अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून, धनधान्याची कमतरता भासू नये म्हणून काही गोष्टी आपण आज करू शकतात. बघा, आता त्या कुठल्या त्या संदर्भातला हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला मदत होईल की ती कोणत्या नक्की गोष्टी आहेत. बघा, आपण काय करू शकतो की ज्याने आपल्याही घरातील आर्थिक चणचण कमी होईल आणि घरात सुख शांती नांदेल. सगळ्यात आधी तर आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी उठल्या स्वतःचं आवरून घ्यायचं, झाडू वगैरे करून घ्यायची, गुढी आपल्याला उभारायची असते. आता काय होतं ना, जर तुम्हाला देवपूजा करणं शक्य असेल तर तुम्ही देवपूजा करून घ्या, नंतर तुम्ही गुढी उभारू शकता, किंवा आधी देवपूजा केली नंतर गुढी उभारली तरीही चालेल, नंतर तुम्ही देवपूजा केली तरीही चालेल. जसं शक्य असेल तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही शुभदिनी आपण आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन हे करत असतो, तर आवर्जून तुम्ही आज आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर मुख्य दरवाजा आहे तिथे तुम्हाला स्वास्तिक काढायची आहे. मुख्य दरवाजा आधी जर तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे, त्यावर नंतर स्वास्तिक काढायची आहे. स्वास्तिक काढून झाल्यानंतर आपण जो किचन आहे तिथे अन्नपूर्णा मातेचा वास आहे तो आपल्याला त्याच्या समोरची जी भिंत असेल तर त्या टाईल्स असेल तिथे तुम्हाला तुपाने स्वास्तिक काढायचे आहे. आपण दरवर्षी काढत असतो तुपाने स्वास्तिक काढणं, म्हणजे आधी तुपाने स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्यावर तुम्ही कुंकवाने स्वास्तिक काढू शकता. म्हणजे आधी तुपाने काढलं आणि त्यावर तुम्हाला कुंकू गिरवायचं आहे. या पद्धतीने तुम्ही करू शकता. या दिवशी देवाची पूजा करणं अतिशय महत्त्व आहे आणि ते देवाची पूजा केल्यामुळे आपण त्यांच्यावरती कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि घरात शांती नांदावी यासाठी आपण हा उपाय करत असतो. तर गुढीपाडव्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आपल्याला चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची असतं असं म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही असं करता, खरं बघायला गेलं तर हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असते आणि त्यामुळे आपलं चांगलं आरोग्य मिळतं. याचंच औचित्य साधून आपण आंघोळीच्या पाण्यात थोडी तरी हळद टाका आणि तुम्ही आंघोळ करू शकता. आता बघायला गेलं तर म्हणतात की शुक्र बलवान होतो. जेव्हा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकता तेव्हा तुमची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून याचा प्रयोग करा. त्याचबरोबर थोडंसं कच्चं दूध टाकलं तरीही चालेल. कच्चं दूध नसेल तर फक्त चिमूटभर हळद आणि पंचगव्य टाकलं तरीही चालेल. आता पंचगव्य पण नाही तर फक्त हळद टाका आणि त्यानंतर तुम्ही आंघोळ केली तरीही चालेल. आता अर्थातच आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे, रांगोळ्या वगैरे काढायच्या आहे, तुळशीची पूजा करायची आहे, तुळशीला पण जल अर्पण करायचं आहे. या सर्व गोष्टी झाल्या. आता गुरुवार असल्यामुळे तुळशीला कच्चं दूध अर्पण करावं का, अर्थात लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा म्हटलं गेलं आहे. आता जेव्हा आपण गुढी उभारत असतो या दिवशी धनधान्य समृद्धीकारक जो तोडगा आहे तो सगळ्या घरातल्यांनी उपस्थित राहून करायचा असतो. आता एखादे 2 जण नसतील तरी हरकत नाही, पण शक्यतो सगळ्यांनी एकत्रित उपस्थित असा. नंतर दिवसभरात तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं काय येतं तर जेव्हा तुम्ही गुढी उभारता तर गुढी उभारल्यावर जेव्हा गुढी उभारता तेव्हा खाली घेता त्यामध्ये ना प्रजापती लहरी खूप जास्त प्रमाणात आकृष्ट झालेल्या असतात आणि त्या आपल्यापर्यंत याव्या व त्या लहरीच्या काही सात्विक लहरी आहेत त्या आपल्यापर्यंत याव्यात, त्यासाठी काही उपाय आपण करत असतो. सगळ्यात आधी तर परमेश्वराने आपल्याला दान करण्यासाठी बनवलेलं आहे, याचं नेहमी आपण कृतज्ञता असावी. या दिवशी आपण खरेदीला जेवढं महत्त्व आहे त्याचबरोबर गरजूंना दान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. खूप महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे तर जो काही तांब्याचा आहे तो तांब्या घ्यायचा आहे. गुढीला तांब्या आपण लावतो त्या तांब्या तुम्हाला घ्यायचा आहे. तांब्यामध्ये तुमच्या घरात गहू असेल तर तांब्याभर गहू तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा तांब्याभर तांदूळ घेतलं तरीही चालेल. त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर 2 हळकुंड, जो आपण गुढीला तांब्या घेतला आहे ज्याच्यावर आपण गुढी जो तांब्या वापरलेला आहे तीच गुढी आपण संध्याकाळी खाली काढल्यानंतर त्याच तांब्यामध्ये आपल्याला तांब्या भरून तांदूळ घ्यायचे आहेत किंवा गहू घ्यायचे आहेत. तुम्ही हे करून झाल्यानंतर त्यामध्ये 2 हळकुंड टाकायचे आहेत आणि त्या यथाशक्ती
दक्षिणा मग 1 रुपया 2 रुपया जशी तुमची इच्छा असेल ती तुम्ही त्या तांब्यामध्ये घ्यायचा आहे, देवासमोर ठेवायचा आहे. देवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात कधीच धनधान्याची कमतरता भासू देऊ नको, तुझी कृपा दृष्टी अखंड अशीच राहू दे, अशी प्रार्थना करायची आहे. आणि जो तांदूळ आहे तो तांदूळ किंवा गहू तुम्ही घेतलेले आहे ते त्यांच्यासमोर जे काही हळकुंड आहे ते तुम्हाला गरजूंना दान करायचे आहे. होय, तुम्हाला गरजूंनाच दान करायचे आहे. आता गरजूंना म्हणजे तुम्हाला जर मदत करणाऱ्या ताई असतील त्यांना तुम्ही दान करू शकता, किंवा अजून कोणी असेल तर तुम्ही त्यांना दान करू शकता. तांब्या दान नाही करायचं आहे, तांब्या आपल्या घरीच ठेवायचा आहे. पण ज्यांना काही वस्तू आहेत त्यांना तुम्ही त्या दान करू शकतात, किंवा घरी बोलवायचं, त्यांना तांब्यातल्या वस्तू एखाद्या पिशवीमध्ये टाकायच्या, त्यांना दान करायचं, म्हणजे त्यांना आपल्याकडनं दान केल्यासारखं होतं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता गरजूंना, किंवा ज्यांना गरज आहे त्यांना सुद्धा तुम्ही ही देऊ शकता. आता दुसरं, आपण ज्या साडी वापरलेली आहे तर ती गुढीला साडी स्वतः बिनधास्त वापरू शकता. जे तुम्ही कंकण आहे ते सुद्धा तुम्ही, आपण साखरेची गाठ आहे ती साखरगाठी आहे ते आपण घरच्या घरी सुद्धा खाऊ शकतात. म्हणजे जी आपण गुढीला लावलेली असतो, तर बघा बघा गेलं तर साखरगाठीचा खोकला येतो त्या माणसाला, त्या साखरगाठी जी आहे ती रामाच्या मंदिरात जाऊन ठेवायची असते. जर तुमच्या घरात जवळपास रामाचं मंदिर असेल तर रामाच्या मंदिरात जाऊन ठेवा, किंवा कुठल्याही देवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ते ठेवायचं असतं. पण त्या जी गाठी आहेत ना, त्याच्यातली एक गाठीची माळ आहे ना, त्याच्यातली एक तरी गाठ तुम्हाला काढायची आणि स्वतः खायची आहे. याने खोकला येत नाही, कारण सूर्याला ज्या काही लहरी आहेत त्या सूर्याचे जे काही किरण आहेत त्या साखरेवर पडतात, म्हणून तुम्ही ती साखर बाधत नाहीत. एरवी साखर खाल्ली तर सगळ्यांना खोकला होतो, पण या गाठीची जी साखर आहे ती तुम्हाला खाल्ली तर तुम्हाला खोकला होणार नाही. आणि प्रसाद म्हणून तुम्ही आवर्जून थोडी तरी खावी. बाकी तुम्ही रामाच्या मंदिरात किंवा घराजवळ जे मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही दान करू शकता, किंवा तुम्ही स्वतःही खाऊ शकता, घरातही वापरू शकता. जशी तुमची इच्छा असेल तसं तुम्ही करू शकता. बघा, आता जो दुसरा उपाय आहे तो म्हणजे कडुलिंबाचा पाला आहे. आता याचं महत्त्व, उपयोग काय आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं नाही. तर कडुलिंबाचा पाला, 21 कडुलिंबाचे जे काही पान आहे ते तुम्हाला घ्यायचे आहेत. त्याचबरोबर घरातले जे काही कॉईन आहेत, ज्याला बरेच लोक चिल्लर असं म्हणतात, पण ती खरी लक्ष्मी आहे. जो कॉईन आहे, जो शिक्का आहे, तो 1 रुपयाचा, 2 रुपयाचा आहे, 10 रुपयाचा आहे, या 5 रुपयाचा जो आहे तुम्हाला गोळा करायचा आहे. आणि ते काही कडुलिंबाचा पाला आहे आणि 4, 5, 6 रुपयाचे कॉईन एकत्र ठेवायचे आहेत. आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जी काही लक्ष्मी आहे ती स्थिर राहू दे, लक्ष्मीचा कधीही कमतरता भासू देऊ नये, आणि अलक्ष्मीने माझ्या घरातून जावं, माझ्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी. आधीच सांगते की लक्ष्मी म्हणजे पैसा नाही, तर लक्ष्मी म्हणजे एक शांतता, एक मानसिक सुख असणं. अष्टलक्ष्मीपैकी एक काही लक्ष्मी समाधान आहे. जे काही आहे त्यांच्यासाठी समाधान, आणि जे काही फार लोकांमध्ये कमी असतं ते सगळ्या 8 लक्ष्मी माझ्या घरात नांदू दे, अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. तुम्ही या दिवशी श्री सुक्ताचं पठण करू शकता. जेव्हा तुम्ही, म्हणजे आता समजा एक लाल वस्त्र घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्ही कडुलिंबाचा पाला टाकला, 4-5 रुपयांचे कॉईन टाकले, श्री सुक्ताचं पठण केलं आणि ती तुमच्या तिजोरीत ठेवू शकतात. कडुलिंबाचा पाला कधीच खराब होत नाही असं म्हटलं गेलं आहे, आणि घरात धनधान्याची कमतरताही भासत नाही, आणि नक्कीच आपल्या घरातील लक्ष्मी प्राप्ती होते आणि स्थिर राहायला सुद्धा मदत होते. तुम्हीही आवर्जून आज हा नक्की उपाय करून बघा. आता उर्वरित जे काही कडुलिंबाची पानं आहेत ती, भरपूर कडुलिंबाचा पाला घेतो आणि फेकून न देण्यापेक्षा खरं तर या महिन्यामध्ये घरात हा नियम आहे की चैत्र महिन्यामध्ये म्हटलं जाते की नवीन गहू घेतला जातो, तर काही कुरड्या वगैरे देवीचं मानपान करण्यासाठी नवीन गव्हाचा वापर केला जातो. कुरड्या पापड पण लोक त्याचाच वापर करतात. तुमच्या घरात जर आता धान्य भरून ठेवलं असेल तर त्या धान्यामध्ये हा कडुलिंबाचा पाला टाकायचा, जेणेकरून ते धान्य सुद्धा खराब होत नाही. अशा पद्धतीने तुम्ही कडुलिंबाच्या पालाचा उपाय करू शकता. आणि ज्या काही उपाय सेवा सांगितल्या त्या सुद्धा तुम्ही सेवा या चैत्र महिन्यात सुद्धा सुरू झालेला आहे. अर्थात तुम्ही रामरक्षा सिद्ध करू शकता, किंवा तुम्ही 9 वेळा रामरक्षा म्हणू शकता, किंवा तुम्ही 9 वेळा रामरक्षा म्हटल्यावर रामनवमीपर्यंत आपल्याला जो रामनवरात्र आहे ना त्याचं औचित्य साधून रामरक्षा म्हणायची आहे. आणि 1 वेळा मारुती स्तोत्र, 1 वेळा हनुमान चालुसाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होणार आहे, तर तेव्हा दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण सुद्धा तुम्ही करू शकता. सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण सुद्धा करू शकता. तुम्ही महालक्ष्मी अष्टकम सुद्धा म्हणू शकता.
अतिशय सुंदर दिव्य असं हे तुम्ही महालक्ष्मी अष्टकमसुद्धा सिद्ध करू शकता किंवा म्हणू शकता. त्याचबरोबर तुम्ही रोज सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठणसुद्धा करू शकता. ज्या ज्या काही सेवा तुम्हाला करणं शक्य असेल त्या तुम्ही करू शकता. कुठली ना कुठली एक सेवा सिद्धी केलं तरीही तुम्हाला फळ मिळतो. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर माहिती आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तोही मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन असेच व्हिडिओ पाहता येतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला नववर्ष सुख समृद्धीचं आणि समाधानीचं जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.